brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. किस्सा मागच्या महिन्यातला आहे. मला आमच्या दिल्लीच्या प्रोड्युसरचा एका फोन आला होता आणि त्याने विचारलं की भाई इस बार महाशिवरात्री की क्या अरेंजमेंट्स आहे. तर मी म्हटलं की बाबा तुम्हाला त्र्यंबकेश्वरवरूनचं सगळं फीड मिळून जाईल नाशिकचं, ते अरेंज करू आपण, पण पुण्यातून तर काही शक्य नाही. ते म्हटले का क्या हुआ एक्झॅक्टली. मी म्हटलं की भीमाशंकरचं मंदिर मात्र यावेळी बंद है. तो मैं ठीक है बंद रहेगा, लेकिन मीडिया को तो शायद एक्सेस मिल सकता है. कलेक्टर से बात कर लो एक बार कि अगर इतना बड़ा इवेंट हो रहा है, सब 12 जितने ज्योतिर्लिंग है वो सब दिखाएंगे. तर दिल्लीचा असल्याने तो हिंदीत बोलत होता माझ्याशी. तर मी कलेक्टर सरांना फोन केला. म्हटलं सर काय नक्की मंदिराचा स्टेटस आहे, कारण मी नोटिफिकेशन बघितलं की 9 एप्रिलपर्यंत मंदिर सगळं बंद आहे आणि कामकाज चाललं आहे सगळं तिथे. कामकाज नाही, सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे. ते म्हटले सगळ्यांसाठी बंद आहे मंदिर आणि 3 महिने हे नोटिफिकेशन जे काढलेलं आहे ते सगळ्यांना लागू होतं. त्यामुळे माध्यमांना जर तिथे कोणतं फुटेज त्या दिवशी पुरतं घ्यायचं असेल, तुम्हाला एक्झॅक्टली महाशिवरात्रीपुरतं आणि तुम्हाला लोकांना दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. माझा हेतू हा होता की जर सर्वसामान्य नागरिकांना आणि जी सगळी आपण ज्याला म्हणतो की सगळे भाविक आहेत, जे राज्य नाही तर देशभरातून येतात तिथे, त्र्यंबकेश्वर असेल किंवा भीमाशंकरला, त्र्यंबकेश्वरचं मी नव्हतं पण भीमाशंकरला, तर माझा हेतू हा होता की भाविकांना येता येणार नसेल हरकत नाही, पण सगळ्या माध्यमांना मिळून 10 मिनिटं जरी दिले, तिथे आम्ही व्हिडिओज काढले, शूट केलं, तरी त्या दिवशी घर बसल्या सगळ्यांना दर्शन घेता येईल. पण कलेक्टर म्हटले नाही बाबा असं नाही आहे. मग काय झालं तर महाशिवरात्रीच्या दिवशी जी शासकीय पूजा होते ती शासकीय पूजा झाली. कलेक्टर तिथे होते आणि मग काही माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत गेले होते, पण शूट बीट काय कोणाला तिथे करू दिलं नाही. त्यामुळे भीमाशंकरचं शूटिंग मात्र आम्हाला काय घेता आलं नाही. आणि तो महिना उजाडल्यानंतर कट टू कालचा परवाचा हा सगळा प्रसंग की ज्यावेळी मला दिसलं की भाजपचे डोड्डा, माझ्या माहितीनुसार झारखंडमधली कॉन्स्टिट्युन्सी, तिथले खासदार कोण, हे निशिकांत दुबे, हे तिथे आले. बराच वेळ फॅमिलीसोबत थांबले वगैरे सुद्धा, बघितलं एक्झॅक्टली काय चाललं आहे, काय नाही, काम कसं चाललं आहे वगैरे हेही बघितलं. काम कसं चाललं आहे हा संदर्भ आत्ता लक्षात ठेवा, व्हिडिओच्या शेवटीला मी त्याच्यावरती परत येईन तुमच्याकडे. हे सगळं बघितलं, रुद्राभिषेक केला. तिथल्या सगळ्या जे तिथे जो ब्राह्मण वृंद आहे त्यांना सोबत घेऊन तिथे मोठा अभिषेक वगैरे सगळा केला, फोटो काढले. आणि हे सगळं करून काय झालं, परत एकदा तिथेच वरच्या बाजूला एक मोठं हॉटेल आहे तिथल्या एका स्थानिक नेत्याचं, त्या हॉटेलच्या पलीकडच्या बाजूला हेलिपॅड आहे, माझ्या माहितीनुसार ते प्रायव्हेट हेलिपॅड आहे. तर तिकडे गेले आणि परत त्यांच्या चॉपरने ते फ्लाय झाले. हा होता घडलेला सगळा प्रसंग. पण मला कलेक्टरची ती वाक्य आठवली. त्यांना मी परत एकदा फोन केला जितेंद्र रुडी यांना, ते त्यांच्याशी परत बोलणं आलं. ते म्हटले नाही मीच आश्चर्यचकित झालो की असं कसं काय झालं, त्यांना दर्शन कसं काय मिळालं वगैरे. दुबेंनी दर्शन घेतल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची कॉन्ट्रोवर्सी झाली आणि भीमाशंकरला ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना, गावकऱ्यांना, तिथल्यावरती म्हणजे तुम्ही जसं वर जाता तिथे गेल्यानंतर जी स्थानिक मंडळी आहेत यांना दर्शन घ्यायला अलाउड नाही, राज्यभरातल्या देशभरातल्या भक्तांना अलाउड नाही, कोणालाच तिथे ॲक्सेस नाही. अशावेळी हे VIP कल्चर नक्की कोण पोचतं आहे या प्रश्नाचं उत्तर मी 2 दिवस शोधत होतो आणि बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोललो कालपासून. जेव्हा मी काल हे या संदर्भात मी सोशल मीडियावर पण माझ्या टाकलं होतं, माझं ट्विटर तुम्ही चेक करा, बऱ्याच लोकांचे मला फोन आले. आणि त्यानंतर मुंबई तकने आम्ही आणि इंडिया टुडेने या सगळ्यावरती वृत्तांकन पण केलं. हे झाल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोललो, त्यामुळे आता कळलं की या सगळ्यामध्ये इनसाईड स्टोरी काय. आणि आता मला बघायचं आहे की खरंच प्रशासन कोणावरती कारवाई करत आहे, काय नक्की प्रसंग आहे. सगळ्या गोष्टी 1 बाय 1 समजून घेऊ. मी ओमकार आणि माझ्यासोबत रेकॉर्ड करतोय गोपाळ. तुमचं सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत. प्रसंग क्रमांक 1 मी तुम्हाला सांगितला, जो माझ्याबद्दल झालेला होता आणि मला ते त्यावेळी शूट देता नाही आलं. आता परवा काय घडलं, बहुतेक एक कार्यक्रम होता कोणता तरी, त्या कार्यक्रमावरून हे सगळे डायरेक्ट तिथून निघणार होते. आणि भीमाशंकर जे ना हे फॉरेस्ट रिझर्व आहे, म्हणजे फॉरेस्टमधली जी सँक्च्युरी बघणारी विंग आहे त्यांच्याकडे हे सगळं येतं. म्हणजे फॉरेस्टमध्ये 2 विंग असतात, एक टेरिटोरियल विंग असते, दुसरी असते सँक्च्युरी बघणारी विंग. तर सँक्च्युरी जी आहे त्यांच्या तिथल्या जो स्थानिक फॉरेस्ट ऑफिसर आहे त्याला फोन आला दुबेंच्या PA चा. तो म्हटला की नेता आना चाहते वहाँ दर्शन के लिए, तो आप हमें दे दीजिए. मग त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा मंदिर बंद आहे, कलेक्टरने ऑर्डर काढलेली आहे, त्यामुळे तुम्ही काय असेल तर कलेक्टरकडूनच ऑर्डर घेऊन या, मला काय प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगून टाकतो इथे. मग ते म्हटलं अरे हम तो लेटर देने के लिए तयार आहे. आता ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी होता, त्यावेळी आमदार असाल किंवा तुम्ही खासदार असाल, एखाद्या कामासाठी, एखाद्या गोष्टीचं ॲक्सेससाठी अगदी काय नाही, म्हणजे कुठे गेल्यानंतर VIP गेस्ट हाऊसमध्ये जर राहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल लेटर ड्राफ्ट आउट करून देता येतं. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी असल्याने तुम्हाला स्वतःचं गव्हर्नमेंटचं लेटर हेड मिळतं, ज्या लेटरवरती मोठावरती आपल्या मोठावरती इथे आपल्या सिंहांचा जो सिम्बॉल असतो तो मोठा तिथे असतो. ठीक आहे. आता बघा,
ते म्हटलं लेटर देतो. मग हे म्हटले साहेब ते तुम्ही दिलेलं लेटर म्हटले इथं चालणार नाही, कारण कलेक्टर साहेबांनी आदेश काढले त्या सगळ्यावरती आणि कलेक्टरचं असं म्हणणं आहे की एप्रिलपर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत मंदिर बंद राहणार आहे. तर तुम्ही एकदा त्यांच्याकडूनच आदेश घेऊन या. आणि त्यांनी माझ्या सिनियरनी त्यांनी मला सांगितल्यानंतर मी तुम्हाला सोडतो, काहीच हरकत नाही. आता हा पहिला प्रसंग संपला. दुसरा प्रसंग समजून घ्या. त्यानंतर इकडं काय यांना कोणाचा फोन आला नाही. आता भीमाशंकरचं जे देवस्थानाचं ट्रस्ट आहे त्याची बॉडी डिझॉल्व्ह झाली आहे, म्हणजे ती ॲक्टिव्ह बॉडी नाही आहे. त्यांच्या परत एकदा सार्वत्रिक ज्या निवडणुका वगैरे असतात त्या सगळ्या व्हायच्या, ती बॉडी परत एकदा ॲक्टिव्ह व्हायची, हे सगळं व्हायचं आहे. त्यामुळे आत्ता या सगळ्या मंदिर प्रशासनाची जबाबदारी कोणाकडे आहे तर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे, जितेंद्र डुडिंगकडे या सगळ्याची जबाबदारी. त्यामुळे मंदिर बंद ठेवायचं चालू ठेवायचं, तिथे ॲक्सेस कोणाला द्यायचा हे सगळं कोणाच्या हातात आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या खाली तिथं कोण आहे, तिथे प्रांत आहेत यांच्या आणि असले तहसीलदार यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. आता ज्यावेळी हे फोटो सगळे बाहेर निघाले त्यावेळी कलेक्टर साहेबाला फोन केला. म्हटलं काय झालं, तर त्यांनी स्वतः आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हटलं बाबा असं झालं का, मला तर ह्याबद्दल काही कल्पनाच नाही, हे कसं झालं, काय झालं. आता मुद्दा असा आहे, मंदिर बंद काय ते समजून घ्या. पुण्याच्या DPDCने आणि दुसरं म्हणजे भीमाशंकरचं जे प्राधिकरण आहे या सगळ्यामध्ये, यांच्याकडून आता बऱ्यापैकी भीमाशंकरच्या देवस्थानाला निधी आला आहे. तो का आणण्यात आला आहे हे त्याचं महत्त्व असं आहे की पुढच्या वर्षी जो कुंभमेळा नाशिकला होणार आहे, तर नाशिकच्या कुंभमेळ्यावेळी जी देशभरातून लोक येतील त्यांना इथे जी तीर्थक्षेत्र आहेत ती फिरण्यासाठीची सोयी सुविधा कराव्यात. आणि त्या निमित्ताने रस्ते असतील, आणखी पायाभूत सुविधा असतील, राहण्याची सोय असेल, किंवा मंदिराचा जो काही प्रिमायसेस असतो तो इतक्या लोकांना एकाच वेळी एवढ्या गर्दीला अकॉमोडेट करून घेईल, यासाठीच्या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल नीड्स असतात हे पूर्ण करण्यासाठी मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे काय, मूळ मंदिर आहे ते तेवढंच राहील, पण पुढचा जो सभामंडप आहे तो आणखी मोठा होऊ शकतो. दुसरं काय, मंदिराचा प्रिमायसेस, भीमाशंकरच्या मंदिराला तुम्हाला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं, तर तो जो ॲक्सेस आहे तो पलीकडच्या बाजूने घ्यायचा, पार्किंगची मोठी सुविधा करायची आणि मंदिराच्या बाजूची जागा आहे ती जागा ऑक्युपाय करून तिथे जास्तीत जास्त लोक कसे बसतील, आरती असेल, रुद्राभिषेक असेल, आणखी कोणता अभिषेक करायचा असेल, अशावेळी जेव्हा भाविक तिथे थांबतात, अर्धा तास ते तिथे उभे असतात, अशावेळी जास्तीत जास्त लोक तिथे उभे राहतील, या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी ते मंदिर 3 महिने बंद ठेवलेलं आहे. आणि ते मंदिर महाशिवरात्रीला सुद्धा भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं नव्हतं. हे तर खूप वर्षानंतर भीमाशंकरच्या इतिहासामध्ये घडलं की महाशिवरात्रीला सुद्धा भगवान शंकराचं मंदिर, ते पण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, ते बंद राहिलं. या सगळ्याची इथं कामं सुरू आहेत. कामं कोणाच्या आदेशाने सुरू आहेत, राज्य सरकार आणि कलेक्टरच्या आदेशाने सुरू आहेत. DPDCतून निधी आला आहे, राज्य सरकारने भीमाशंकरसाठी स्पेशल दिला आहे. पण मुद्दा असा आहे, मूळ मंदिर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे रिजन आहे त्याच्यानुसार खेड तालुक्यामध्ये येतं मूळ मंदिर जे आहे ते, बरोबर. आणि मंदिराच्या आजूबाजूचा जेवढा परिसर आहे, मग अगदी वरच्या पायऱ्यांपासून ते एंट्रीपासून ते पार्किंगपर्यंत, पलीकडे फॉरेस्टचं छोटंसं इथे त्यांनी एक ऑफिस वगैरे केले, बसण्याची जागा, हे सगळे येतं आंबेगाव तालुक्यामध्ये. त्यामुळे 2 तालुक्यांमध्ये असं ॲडमिनिस्ट्रेटिव्हली डिवाईड झालेलं आहे. ठीक आहे, ओके. आता गंमत बघा, कलेक्टर आश्चर्य व्यक्त करतात की हे झालं कसं काय. फॉरेस्ट ऑफिसरने सांगितलं की मी तर म्हटलं होतं तुम्ही वरून ऑर्डर घेऊन या, माझं तर काही याला काही विरोध नव्हता, आणि बरं आदेशच वरून आले म्हटलं तर माझं काम काय, मी तर खालच्या लेवलचा माणूस आहे, मी तर फक्त वरचे आदेश फॉलो करणार आहे, साधारण सरकारी सगळं असंच काम चालतं. मग काय झालं पुढे, दुबेंच्या माणसांनी तिथल्या ट्रस्टवरच्या काही लोकांना फोन लावला. जी ट्रस्टची मंडळी आत्ताच्या घडलं, जो ट्रस्ट ॲक्टिव्ह नाही म्हणण्यापेक्षा जो ट्रस्ट डिझॉल्व्ह झाला आत्ता बॉडी म्हणून, त्यांना फोन लावला. आणि त्यानंतर इथे ही सगळी मंडळी पोहोचली. जे हेलिपॅड आहे, आता पुणे जिल्ह्याच्या टेरिटरीमध्ये समजा कुठेही तुम्हाला हेलिकॉप्टर घेऊन लँडिंग करायचं असेल, कुठेही, म्हणजे हेलिपॅड बनवायचं असेल असं म्हणत नाही, हेलिपॅड रेडी असेल, जे ऑपरेशनल हेलिपॅड असेल, जे फंक्शनिंग हेलिपॅड असेल, त्याच्यासाठीच्या सुद्धा परवाने असतील, किंवा तिथे हेलिकॉप्टर कोणतं उतरवायचं असेल, तर ह्या सगळ्यासाठी कलेक्टरची ऑथॉरिटी महत्त्वाची असते. कलेक्टरचा परवाना लागतो या सगळ्याला. बाकी तुम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स वगैरे बोलून तुम्ही ते करू शकता, पण तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणी जर लँड होणार असेल तर या सगळ्यासाठी तुम्हाला तिथलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनचा क्लिअरन्स लागतो. तो नसेल तर तुम्हाला लँड करता येत नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं असतानासुद्धा ते लँड झालं. ठीक आहे, आता मी माहिती काढली, म्हटलं हेलिपॅड कोणाचं, म्हटलं हे सरकारी दिसतंय का, तर नाही आहे. एक तिथला राजकीय पक्षाचा माणूस आहे, ज्या राजकीय पक्षाच्या माणसाची स्वतःची जागा आहे, त्याच्या जागेत ते बांधलेले हेलिपॅड आहे, ज्यासाठी तो पैसे आकारतो. असं मला कळलं की भीमाशंकर सतत VIP लोक येत असतात, मग हेलिपॅड वरच्यावरती कुठे, तर मग ते सरकारी होण्यापेक्षा त्याने ते कदाचित त्याने तो बिझनेस म्हणून तिथे सुरू केलेला असेल, पण त्या जागेत ते हेलिपॅड आहे, त्याच्या पर्सनल जागा आहे ती. त्याच्या जागेत ते हेलिपॅडवरती निशिकांत दुबे उतरले, कुटुंबासहित आतमध्ये आले.
सगळं निरीक्षण केलं, इकडे बघितलं तिकडे बघितलं वगैरे वगैरे सगळं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता मुद्दा असा आहे की निशिकांत दुबे येतात, दर्शन पण घेतात. तिथल्या ब्राह्मणांना विचारलं, जे पूजा सांगणारे आहेत ते म्हटले आम्हाला काय माहिती, जो कोणीतरी आला आहे आम्हाला वाटलं VIP, आम्ही पण त्याचा तिथं अभिषेक करून घेतला. ॲट द एंड ॲक्सेस देणं मंदिरात हे काय आमच्या हातात नाही. ठीक आहे, ट्रस्टीशी बोलायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी हात वर केले. ते म्हणतात माहीत नाही एक्झॅक्टली काय झालं ते. आता मुद्दा असा आहे, मग जर कुणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही सगळ्या प्रकरणामध्ये, तर मग दुबे यांना नक्की इथे ॲक्सेस दिला कोणी? ते आले कसे काय? बरं आले तर त्यांना कोणीच पोलिसांनी वगैरे पण कोणीच अडवलं नाही, उलट सगळे त्यांच्या तिथे दिमतीसाठी उभे राहिले. याचा अर्थ पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही गोष्ट माहीत नव्हती. याच्यावरती कसा काय विश्वास ठेवायचा? पुढचा मुद्दा स्थानिक प्रांत किंवा तहसीलदाराच्या लेवलला समजा झाला असेल, कलेक्टरपर्यंत पोहोचलं नसेल. मुद्दा असा आहे, समजा तहसीलदाराच्या लेवलला झालं, कलेक्टर प्रांताच्या लेवलला झालं, तरी विषय असा आहे की ही सगळी मंडळी परत जिल्हाधिकाऱ्याला जबाबदार आहेत, त्याला अन्सरेबल आहेत. आणि त्यांच्या ऑर्डर जर ही मंडळी फॉलो करत नसतील तर उद्या यांच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे का? बरं समजा यांनी केलं नसेल, हे ट्रस्टीच्या अट्टहासापायी समजा झालं असेल की चला कोणतरी VIP येतोय, सत्तेतला माणूस आहे, ते पण दिल्लीतल्या नंबर 1च्या जवळची व्यक्ती आहे, असं सगळं असताना त्यांना नाही कसं म्हणायचं? मग जीवावर आला असेल म्हणून त्यांना घेऊन गेले असतील. अरे पण जे मंदिर जे भाविकांसाठी तुम्ही बंद ठेवलेलं आहे, तिथे कोणालाच ॲक्सेस नाही आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचं अधिकृत सरकारचं नोटिफिकेशन आहे की तिथे कोणालाच दर्शनासाठी अलाउ करू नये वगैरे, ते तुम्ही महाशिवरात्रीला बंद ठेवता, तिथे दुबेंचं दर्शन कसं झालं? याचं उत्तर जेव्हा मी शोधायला गेलो तेव्हा मात्र प्रत्येकाने या सगळ्या प्रकरणात हात वर केले. पण एक इन्साईड सांगतो. आता जिल्हाधिकारी म्हणतात की मी ह्या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत. मग मी आणखी कलेक्टर ऑफिसमधल्या एका माणसाशी बोललो. म्हटलं कसं आलो साहेब हे सगळं? त्याने सांगितलं आता ठीक आहे, झालं गेलं ते झालं, आता चौकशी करायला सांगितली. पण चौकशी झाली, अधिकारी अडकला, कोणतरी त्याच्यामध्ये दोषी धरला गेला, त्याच्यावर कारवाई झाली, आणि कारवाई झाल्यानंतर संबंधित माणसाला सस्पेंड करून तो अगदी चक्की पिसिंग करतोय. अशी कुठली उदाहरणं तुम्हाला आठवतात का? मी पत्रकार तिथे, मला तरी काय फारशी उदाहरणं सगळ्यामध्ये आठवत नाही. आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांवरती हा जो बाबू वर्ग आहे ना, ह्या सगळ्यांवरती आज भक्तगण नाही तर सर्वसामान्य माणसाचा रोष आहे की सरकारी कामं असतील त्यावेळी मात्र तुम्ही सर्वसामान्य माणसांना अडवता, ज्यावेळी भक्तीचा विषय असेल, ज्यावेळी जीवभावाचा विषय असेल, प्रत्येकाला जाऊन त्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं आहे, तिथे भगवंताला भेटायचं आहे, हा विषय असेल तेव्हा मात्र तुम्ही त्याला लांब ठेवता. पण हेच मात्र ज्यावेळी सत्तेतली मंडळी येऊन बसतात त्यावेळी मात्र तुम्हाला मग नियममध्ये येत नाहीत, त्यावेळी तुम्हाला कोणत्याच गोष्टी इथे अडवाव्याशा वाटत नाहीत. तुम्हाला वाटत नाहीत की हे कायद्याचा धाक सगळ्यांना असला पाहिजे. लोकप्रतिनिधी हे लोकांना बांधिलेत, हे सत्ताधारी असले ते सुद्धा ते सर्वसामान्य माणसाला बांधिलेत. यावेळी मात्र तुम्ही सगळं विसरून जाता. त्या अधिकाऱ्याशी बोलल्यानंतर मला कळलं, चौकशी वगैरे लागली, म्हटले साहेब सगळं ठीक आहे, होईल. आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं की ते दुबे आले आणि ते कामाची पाहणी करत होते. अहवालामध्ये याच गोष्टी येतील की याची आता भीती आहे. आणि संबंधित सोर्सशी बोलल्यानंतर मला तेच जाणवलं की दुबे तिथे फक्त कामाची पाहणी करायला आले होते आणि कसं चाललंय काय नाही करायला आले होते. आणि मग ते त्यांचे गेले आणि पटकन ते दर्शन घेऊन बाहेर आले. तोपर्यंत अधिकाऱ्यांना काही गोष्टी कळल्या नाहीत किंवा त्यांना उमजेपर्यंत आणि बाकीयांना कळेपर्यंतच ते 5 मिनिटं आतमध्ये गेले, दर्शन घेतलं, निघून आले. असा जो अहवाल आला तर मला आता ह्यामध्ये काय आश्चर्य वाटतात आहे. बघू ना आता काय होतं ते. माझं कलेक्टरकडे पण लक्ष आहे आणि खाली नक्की प्रशासनाकडे काय सांगणार याच्याकडे पण लक्ष आहे. पुण्याचे कलेक्टर आज प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, गॅसवर काय झालं काय नाही वगैरे वगैरे सगळं सांगणार होते. अचानक मला असं कळलं की त्यांची तब्येत बिघडली आहे आणि त्यांच्याकडून मेसेज आला की नाही आज साहेब बोलणार नाही. चला काळजी घ्या आणि येणाऱ्या काळात जर अशा घटना घडत राहिल्या तर त्याच्यावरती व्यक्त होत राहा. ते का गरजेचं आहे माहिती आहे का? की तुम्ही आम्ही या सगळ्यांना वर बसवलं आहे, तुम्ही आम्ही या सगळ्यांना निवडून दिलं आहे. ही मंडळी जर अशा पद्धतीने वागत असतील आणि आपल्या देशामध्ये, ज्या देशामध्ये संविधानाच्या वर कोणीच नाही आहे, त्या ठिकाणी जर VIP कल्चर त्याला क्रॉस करत असेल तर आपण अशा सगळ्यांना क्रॉस क्वेश्चन्स केले पाहिजे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.